नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे पिकांना बसणार फटका. उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. कोल्हापूरच्या शाहूवाडीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त झालेल्या शाहूवाडीकरांना दिलासा. शेतकऱ्यांची मात्र तारांबळ. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची बॅटिंग. अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान. जिल्ह्यातील 76.30 हेक्टरवरील पीक जमीन दोन. शेतकरी पुन्हा संकटात. सायण येथे HP गॅसच्या कार्यालयात सिलेंडरसाठी मनसेचा राडा. मनसेनं जाब विचारल्यानंतर एजन्सीकडून नागरिकांना सिलेंडर उपलब्ध. सिंधुदुर्गमध्ये महामार्ग रोकोनंतर अनेक कार्यकर्ते अडचणीत. शेतकरी नेते राजू शेट्टी, वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह 37 जणांवर गुन्हे दाखल. LPG आणि CNG गॅस दरवाढी विरोधात कोल्हापुरात रिक्षा चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सरकारने आमच्यावर लक्ष द्यावं, आंदोलनकर्त्यांची मागणी. अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. भटक्या कुत्र्यांचा विद्यार्थिनीवर हल्ला. संपूर्ण घटना CCTVत कैद. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासन अपयशी. खंडाळा घाटात धावत्या कारला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. भंडाऱ्यात बर्निंग कारचा थरार. धावत्या कारच्या बोनेटमध्ये अचानक आग. आगीत कार पूर्णपणे जळून खाक. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. चंद्रपूरच्या पाथरी जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू. काही अवयव घटनास्थळावरून गहाळ. वनविभागाने 4 संशयितांना घेतलं ताब्यात. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.